लाडक्या बहिणींसाठी आता सगळ्यात महत्त्वाची बातमी आहे, कारण लाडक्या बहिणींची संख्या तब्बल 9 लाखांनी कमी होणार आहे। नवीन निकषांनुसार अर्जांची छाननी करण्यात येत असल्याने लाडक्या बहिणींची संख्या आता कमी होणार आहे। यापूर्वी 5 लाख लाडक्या बहिणी अपात्र ठरलेल्या आहेत, तर कार असलेल्या 2.5 लाख बहिणी देखील आता अपात्र ठरलेल्या आहेत। त्यामध्ये नव्याने 4 लाख लाडक्या बहिणी अपात्र ठरू शकतात। त्यामुळे अपात्र लाडक्या बहिणींची संख्या 9 लाखांवर जाणार आहे। दरम्यान याचवरून आता काँग्रेस नेते सचिन सावंतांनी टीका केलेली आहे। त्यांनी नेमकं काय ट्विट केलेलं आहे तेही आपण पाहूया। निवडणुकीपूर्वी लाडक्या असलेल्या 5 लाख आणि आता 2 लाख अशा एकूण 7 लाख बहिणी दोडका ठरणार। कोणालाही अपात्र करणार नाही असं म्हणणाऱ्या भावांनी तोंड दुसरीकडे वळवलंय। एकाने तर टिळा लावून ओवाळणीही करून घेतली होती, आता ताम्हाणातील ओवाळणी परत घेत आहेत। ताकापुरती आजीबाई अशाप्रमाणे मतदानापुरती बहिणाबाई ही महायुतीची भूमिका आहे। काँग्रेस नेते सचिन सावंतांचं हे ट्विट आपण पाहतोय। निवडणुकीपूर्वीच ही भूमिका का जाहीर केली नाही या प्रश्नाचं उत्तर मुख्यमंत्री आणि राज्याच्या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी दिलं पाहिजे असा सवाल त्यांनी उपस्थित केलेला आहे। या संदर्भात आता काही राजकीय प्रतिक्रिया देखील येत आहेत, त्या राजकीय प्रतिक्रिया आम्ही तुम्हाला दाखवतोय, पहा। हमारे लाडली बहना महाराष्ट्र में सरकार में काफी उन्होंने सहयोग किया। वैसे या लाडली बहना बन रही है, ये खुशी है हमारे एनडीए। हमारे लाडली बहना महाराष्ट्र में सरकार में काफी उन्होंने सहयोग किया। वैसे या लाडली बहना बन रही है, ये खुशी है हमारे एनडीए। कुठलेही निकष आम्ही बदल केलेले नाहीयेत। 2.5 लाखाचं उत्पन्न त्याच्यापेक्षा कमी असणं, लाभार्थी असण्यासाठी हे आम्ही त्या ठिकाणी निश्चित आधीच केलेलं होतं। दुचाकी वाहन असावं, 4 चाकी वाहन नसावं हे आम्ही त्या ठिकाणी निश्चित हे केलेलं होतं। ते राज्यातल्या रहिवासी असाव्या, सरकारी नोकरदार नसाव्या, हे जे सगळे निकष आहेत हे पहिल्या शासन निर्णयामध्ये निर्गमित केलेले आहेत। त्याच्यामध्ये कुठलाही बदल आम्ही केलेला नाहीये। क्रॉस व्हेरिफिकेशन मध्ये जे पात्र ठरत नाहीयेत त्यांना त्या महिन्यापासूनचा लाभ हा बंद करण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही त्या ठिकाणी ही पावलं उचललेली आहेत। कुठल्याही परिस्थितीत लाडक्या बहिणींची योजना बंद होणार नाही, परंतु काही निकषात बसत नसतील, काही चुकीचे त्यामध्ये लाभार्थी आले असतील, तर शेवटी हा सर्वसामान्यांचा पैसा आहे, टॅक्सपेअरचा पैसा आहे। त्याच्यामुळे सगळ्या बाजूंनी विचार करून त्या ठिकाणी गैरफायदा कोणी घेऊ नये याची काळजी घेत असताना हे जे काही संख्या कमी होते ती होते। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।